मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाअंतर्गत 3000 विविध प्रजाती झाडांचे वृक्षारोपण। ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पार पडला वृक्षारोपण कार्यक्रम। महापालिका आणि खासगी जमिनींवर लावण्यात आली झाडे। ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात सोमवारी सर्व प्रभाग समिती क्षेत्रामधील महापालिकेच्या जागा तसेच खासगी जमिनींवर सुमारे 3000 झाडं लावण्यात आली। पर्यावरण दिनी 5 जुलै रोजी सुरू झालेल्या या अभियानात आत्तापर्यंत 37,754 झाडं लावण्यात आली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हाती घेण्यात आलेल्या या अभियानात ठाणे महानगरपालिकेने येत्या 15 ऑगस्टपर्यंत बांबूंसह स्थानिक प्रजातींची 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या अभियानात सोमवारी सकाळी ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समितींमध्ये महापालिकेच्या सर्व विभागांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले। त्यात उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी प्रमुख अधिकारी सहभागी झाले। त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र नगर मैदान, कावेसर मलनिस्सारण केंद्र, कोलशेत कंपोस्ट प्लांट, वागळे जलकुंभ परिसर, रायलादेवी तलाव, साकेत पोलीस मैदान, वागळे खुला रंगमंच, डायगर दिवा, मुंब्रा मलनिस्सारण केंद्र, दादोजी कोंडदेव मैदान, भोलाई नगर आदी ठिकाणी स्थानिक अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुमारे 3000 झाडं लावण्यात आल्याची माहिती वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी दिली। ही रोपे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आली। त्यात ताम्हण, बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, मेहडा, महोगनी, सप्तपर्णी, आगीदेशी प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे। यासोबतच भिवंडीतील हातकोली येथे क्षेपणभूमीवरही वृक्षारोपण करण्यात आले। या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 500 झाडं लावण्याचा ठाणे महापालिकेचा संकल्प असून आठवडाभरात टप्प्याटप्प्याने ही झाडे लावण्यात येणार आहेत। गेल्या आठवड्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील सुमारे 110 गृहनिर्माण सोसायट्यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी 2200 झाडे लावण्यात आली। तर कृषी दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते। या परिसरात एकूण 300 झाडं लावण्यात आली। त्याच दिवशी ठाणे महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळांच्या परिसरात छोटेखानी वृक्षदिंड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालय यांच्या सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या परिसरामध्ये वृक्षदिंडी आणि 5400 झाडं लावण्यात आली।